नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण बघणार आहोत प्रकरण क्रमांक 1 मधील प्रश्न क्रमांक 2. व्यवस्थापनाच्या तत्वाचे महत्त्व स्पष्ट करा. व्यवस्थापनाच्या तत्वांच्या स्वरूपावर केलेल्या चर्चेनंतर असे म्हणता येईल की व्यवस्थापनाची तत्वे सर्वत्र लागू पडतात. हे आपण व्यवस्थापनाच्या तत्वांच्या स्वरूपामध्ये बघितलं होतं की व्यवस्थापनाची जी तत्वे आहेत ती सर्वत्र लागू पडतात, म्हणजे सर्व प्रकारच्या व्यवसायांना ती लागू पडत असतात. मग तो व्यवसाय लहान असेल, मग तो व्यवसाय मध्यम आकाराचा असेल किंवा तो व्यवसाय मोठा असेल, तो व्यवसाय भारतामध्ये असेल किंवा भारताच्या बाहेरील असेल, सर्व प्रकारच्या व्यवसायाला व्यवस्थापनाची जी तत्व आहेत ती लागू पडत असतात. पुन्हा पुन्हा निर्माण होणाऱ्या समस्यांवर पूर्वनियोजित उपाययोजनेच्या स्वरूपात ती असतात. व्यवसायामध्ये अनेक प्रकारच्या ज्या समस्या असतात किंवा जी परिस्थिती असते ती अनेक वेळा कठीण परिस्थिती उद्भवत असते. अनेक प्रकारच्या समस्या व्यवसायामध्ये येत असतात आणि काही ज्या समस्या असतात किंवा काही ज्या परिस्थिती असतात त्या या आधी देखील येऊन गेलेल्या असतात. म्हणजे व्यवसायामध्ये ज्या विविध प्रकारच्या परिस्थिती निर्माण होतात, व्यवसायामध्ये ज्या विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात, त्या समस्या निर्माण झाल्यानंतर आपण काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे याचं मार्गदर्शन करण्याचं काम ही व्यवस्थापनाची तत्वे करत असतात. म्हणजे पूर्वनियोजित उपाययोजना ह्या तत्वांमध्ये समाविष्ट आहे. कोणतीही समस्या निर्माण झाल्यानंतर त्याच्यावर पूर्वनियोजित उपाययोजना आपल्याला या तत्वांमध्ये आढळून येते आणि म्हणून या तत्वांची जाण असणे प्रत्येक व्यवस्थापकाला आवश्यक आहे. ही तत्वे व्यवस्थापकांना मार्गदर्शन करतात, म्हणून व्यवस्थापकाला त्याची माहिती असणे आवश्यक आहे. बघा, आता ही तत्व काय करत असतात, तर व्यवस्थापकाला म्हणजे मॅनेजरला मार्गदर्शन करण्याचं काम करतात. कसलं मार्गदर्शन करतात, की एखादी परिस्थिती निर्माण झालेली आहे, एखादी समस्या निर्माण झालेली आहे, त्या परिस्थितीवर कशा प्रकारे मात करायचं याचं मार्गदर्शन त्या तत्वांमध्ये असतं. एखादी समस्या निर्माण झालेली आहे, ती समस्या कशा प्रकारे सोडवायची याचं मार्गदर्शन त्या तत्वांमध्ये केलेलं असतं आणि म्हणून या सर्व तत्वांचं ज्ञान असणे आवश्यक आहे. म्हणून व्यवस्थापक म्हणून जर आपण काम करत असतील तर व्यवस्थापक म्हणून काम करत असताना व्यवस्थापनाची जी काही तत्वे आहेत त्याची जाणीव, त्याचं ज्ञान त्या व्यवस्थापकाला असलं पाहिजे, जेणेकरून व्यवस्थापक त्या तत्वांचा आधार घेऊन आपल्या व्यवसायामध्ये आलेल्या समस्या, आपल्या व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या ज्या परिस्थिती आहेत त्यावर मात करू शकेल. सर्व प्रकारच्या संघटनांना व सामूहिक कार्यामध्ये संघटनेचे स्वरूप, आकार आणि आवश्यकतेनुसार या तत्वांचा वापर करावा. आणि जी व्यवस्थापनाची तत्व आहेत, व्यवस्थापन हे प्रत्येक प्रकारच्या व्यवसायाला करावं लागतं. मग तो नफा कमावणारा व्यवसाय असेल किंवा नफा न कमावणारा व्यवसाय असेल, म्हणजे ना नफा ना तोटा या तत्वावर काम करणारा व्यवसाय असेल. कोणत्याही प्रकारच्या ज्या व्यावसायिक संघटना आहेत त्या सर्वांना व्यवस्थापनाच्या तत्वांचा वापर करावा लागता, अवलंब करावा लागतो. मग व्यवस्थापन आपल्या व्यवसायाचा स्वरूप कोणत्या प्रकारचा आहे, आपल्या व्यवसायाचा आकार किती आहे, आपल्या व्यवसायाला कोणत्या प्रकारची आवश्यकता आहे, यानुसार जी व्यवस्थापनाची तत्व आहेत त्यामध्ये थोडासा बदल करून त्या तत्वांचा अवलंब व्यवसायांनी केला पाहिजे. ह्या तत्वांची चाचणी केलेली असते आणि ती बरीच वर्ष जगभरात वापरलेली असतात. म्हणून खालील तथ्यांच्या आधारे व्यवस्थापनाचे महत्त्व अभ्यासणे आवश्यक आहे. आणि व्यवस्थापनाची ही जी तत्व दिलेली आहेत ही तत्व काही एका दिवसामध्ये तयार केलेली नाहीत. त्याचे मोठ्या प्रमाणात निरीक्षणे केलेली आहेत, निरीक्षणं नोंदवलेली आहेत, त्याचा मोठ्या प्रमाणात अभ्यास केलेला आहे, त्याची चाचणी केली गेलेली आहे. ही जी तत्व आहेत त्याचा अनेक व्यवसायामध्ये वापर केला, त्याचा काय परिणाम होतो हे बघितलेलं आहे आणि त्यानंतरच ह्या तत्वांचा वापर जगमान्य झालेला आहे.
जगामध्ये अनेक प्रकारचे व्यावसायिक किंवा अनेक प्रकारच्या व्यवसायामध्ये म्हणजे बहुतांश व्यवसायामध्ये ही जी व्यवस्थापनाची तत्वे आहेत त्याचा वापर केला जातो. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की व्यवस्थापनाची जी तत्व आहेत ती जागतिक असतात, कारण की जागतिक स्तरावरील सर्व व्यवसायामध्ये ह्या तत्वांचा वापर केला जातो. आता आपण बघणार आहोत व्यवस्थापनाची जी तत्व आहेत त्याची महत्व काय काय. पहिलं बघा, व्यवस्थापकांमध्ये उपयुक्त जाणीव निर्माण करणे. व्यवस्थापकांना संघटना समजण्यास व्यवस्थापनाच्या तत्वांची मदत होते. व्यवस्थापक म्हणजे कोण? मॅनेजर. त्या व्यवस्थापकाला आपल्या व्यवसायाचं संघटन कशा प्रकारे आहे, आपल्या व्यवसायाची बांधणी कशा प्रकारे आहे हे समजण्यासाठी व्यवस्थापन तत्वांचा वापर होत असतो किंवा त्याचा उपयोग होत असतो. या तत्वांच्या अभ्यासामुळे परिस्थिती आणि समस्यांचे आकलन वाढण्यास मदत होते. म्हणजे जर ह्या तत्वांचा अभ्यास व्यवस्थापकाने केलेला असेल, ही तत्व जर व्यवस्थापकाला समजली असतील, तर आपल्या व्यवसायामधील जी परिस्थिती आहे, आपल्या व्यवसायामधील ज्या समस्या आहेत ती समजण्यासाठी किंवा त्याचं आकलन होण्यासाठी मदत होत असते. त्याचबरोबर समस्यांचे निराकरण करण्यास आणि परिस्थिती हाताळण्यास व्यवस्थापकास मदत होते. मग व्यवस्थापनाची जी तत्व आहे त्याचा जर आपण अभ्यास केला असेल तर फक्त परिस्थिती समजण्यातच मदत होते असं नाही, परिस्थितीचं आकलन होण्यातच मदत होते असं नाही, तर ज्या व्यवसायामध्ये समस्या निर्माण झालेल्या आहेत किंवा जी कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीतून कशा प्रकारे आपल्याला बाहेर पडता येईल, ती समस्या कशा प्रकारे आपल्याला सोडवता येईल याचं मार्गदर्शन करण्याचं काम देखील व्यवस्थापनाची तत्वे करत असतात. ही तत्वे विविध व्यावसायिक लोकांच्या अनुभवाचा परिणाम आहे आणि ही जी तत्वे निर्माण झालेली आहेत आधी सांगितल्याप्रमाणे त्याची चाचणी झालेली आहे. अनेक व्यवसायामध्ये त्याचा चाचणीच्या स्वरूपामध्ये वापर केला गेलेला आहे आणि त्याचा परिणाम काय होतो हे नोंदवलेलं आहे आणि त्यामधून ही तत्वे तयार करण्यात आलेली आहेत. भिन्न परिस्थिती कशा पद्धतीने हाताळावी हे समजण्यास या तत्वांचा उपयोग होतो. म्हणजे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपलं वर्तन कशा प्रकारे असलं पाहिजे, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपण कशा प्रकारे ती परिस्थिती हाताळली पाहिजे, हे हाताळण्यामध्ये किंवा हे समजण्यामध्ये व्यवस्थापन तत्वांचा उपयोग होत असतो. अशा प्रकारच्या योग्य वेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे संसाधनाचा अपव्यय कमी होऊन अपेक्षित ध्येयप्राप्ती करणे शक्य होते. आणि आपल्याला आपल्या व्यवसायामधील समस्या काय आहे, आपल्याला आपल्या व्यवसायामधील परिस्थिती काय आहे याचं आकलन समजा वेळेवर झालं तर त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला मदत होते. ती परिस्थिती जी निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीवर मात करण्यास आपल्याला मदत होते. समस्या जेवढ्या लवकर समजणार आहे तेवढी ती समस्या सोडवण्यासाठी आपल्याला कमी वेळ लागणार आहे. समस्या आहे हे जर आपल्याला उशिरा कळालं तर ती समस्या सोडवण्यासाठी आपल्याला जास्तीचे प्रयत्न करावे लागतात आणि वेळ देखील जास्त लागतो. आणि व्यवस्थापनाची तत्व यांचा जर आपण अभ्यास केला असेल, याची जाण जर त्या व्यवस्थापकाला असेल तर आपल्याला समस्या लवकर समजतात, आपल्याला आपल्या व्यवसायाची परिस्थितीचं आकलन लवकर होतं आणि त्यामुळे संसाधनांचं जे अपव्यय असतं तो देखील कमी होतो. संसाधन म्हणजे विविध प्रकारची जी सामुग्री वापरली जाते, मनुष्यबळ असेल, पैसा असेल, यंत्रसामुग्री असेल, या सर्व जी संसाधनं आहेत त्याचा अपव्यय कमी होण्यास देखील त्यामुळे मदत होते. दुसरं आहे संसाधनाच्या प्रभावी वापरास मदत. प्रत्येक संघटनेत दोन प्रकारची संसाधने वापरली जातात, म्हणजे भौतिक संसाधने, साहित्य, यंत्रसामुग्री, पैसा इत्यादी, आणि मानवी संसाधने म्हणजे मनुष्यबळ. बघा, कोणत्याही प्रकारची संस्था असेल, व्यावसायिक संस्था असेल, त्या व्यावसायिक संस्थेमध्ये दोन प्रकारची संसाधने वापरली जातात. एक म्हणजे असतं भौतिक संसाधने आणि दुसरी असतात मानवी संसाधने. भौतिक संसाधने म्हणजे विविध प्रकारची यंत्रसामुग्री, आपल्याला लागणारा पैसा, विविध प्रकारचं साहित्य म्हणजे त्यामध्ये बिल्डिंग देखील आली, त्यामध्ये फर्निचर देखील आलं,
या सर्वांचा समावेश भौतिक संसाधनामध्ये होत असतो. फक्त भौतिक संसाधने असले म्हणजे आपल्याला व्यवसाय करता येणार आहे का? नाही. तर आपल्याला मनुष्यबळाची देखील गरज लागणार आहे, आपल्याला कामगारांची गरज लागणार आहे, आपल्याला कर्मचाऱ्यांची गरज लागणार आहे. जे कामगार कर्मचारी आपल्याला व्यवसायामध्ये लागतात त्यांनाच मानवी संसाधने असे म्हटले जातं. या संसाधनांचा पर्याप्त वापर करून त्यांच्या अपव्ययावर नियंत्रण ठेवून या संसाधनामध्ये योग्य संतुलन राखणे हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे. आता जी काही संसाधने व्यवसायामध्ये उपलब्ध आहेत, भौतिक संसाधने आणि मानवी संसाधने, या सर्व संसाधनांचा पर्याप्त वापर करण्याचं काम हे व्यवस्थापनाचं असतं. पर्याप्त वापर करणे म्हणजे त्याचा अपव्यय कमी कसा होईल हे बघण्याचं काम कोणाचं असतं? व्यवस्थापनाचं असतं. तर जी काही संसाधने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहेत त्या सर्व संसाधनांचा पर्याप्त म्हणजे पुरेपूर आणि चांगल्या प्रकारे वापर करून घेण्याचं जे काम आहे, मूलभूत कर्तव्य आहे, ते कोणाचं असणार आहे? ते व्यवस्थापनाचं असणार आहे. व्यवस्थापन तत्वांचा आणि तंत्रांचा वापर करून व्यवस्थापन कामकाजात शिस्त आणते आणि निरोगी वातावरण निर्माण करते. आता जर आपण व्यवस्थापनाची जी काही तत्वे आहेत त्यांचा व्यवस्थितपणे वापर केला, आपल्या व्यवसायाला आवश्यक आहे त्यामध्ये बदल करून जर व्यवस्थापन तत्वांचा वापर केला, तर आपल्या व्यवसायामध्ये जे कामकाज चालतं त्या कामकाजामध्ये एक शिस्त निर्माण होते, एक डिसिप्लिन निर्माण होते आणि आपल्या व्यवसायामध्ये एक निरोगी वातावरण निर्माण होतं. यामुळे व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यात सलोख्याचे संबंध निर्माण होतात आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते, तसेच प्रशासन प्रभावी होते. म्हणजे जर निरोगी वातावरण निर्माण झालं, कामकाजामध्ये एक प्रकारची शिस्त निर्माण झाली, तर कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये जे संबंध असतात ते देखील सलोख्याचे निर्माण होतात, चांगले संबंध निर्माण होण्यास मदत होते. आणि जेव्हा अशा प्रकारे चांगले संबंध निर्माण होतात, त्यामुळे जे कर्मचारी असतील त्यांची कार्यक्षमता देखील वाढते आणि त्यामुळे प्रशासन देखील काय होतं? प्रभावी होतं. उदाहरणार्थ, प्रमाणित साधने व यंत्राच्या वापरामुळे दर्जा व उत्पादकता वाढण्यास मदत होते. तसेच मानवी संसाधनाची कार्यक्षमता वाढते. म्हणजे जर आपण प्रमाणित साधने वापरली, प्रमाणित म्हणजे स्टँडर्ड, चांगल्या दर्जाची साधने वापरली, चांगल्या दर्जाच्या यंत्रांचा वापर केला, तर व्यवसायामध्ये जे उत्पादन असतं ते उत्पादन वाढण्यास देखील काय होते? मदत होते. आणि जर आपण चांगल्या दर्जाच्या सामुग्रीचा आणि चांगल्या दर्जाच्या यंत्रांचा वापर केला, तर मानवी संसाधनांची म्हणजे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता देखील वाढत असते. म्हणजे संसाधनाचा जर आपल्याला प्रभावी वापर करून घ्यायचा असेल, तर व्यवस्थापनाची जी तत्व आहेत त्याचा वापर आपण व्यवसायामध्ये केला पाहिजे. व्यवस्थापनाची जी काही तत्व आहेत त्याचा वापर व्यवसायामध्ये केला पाहिजे. त्याच्या वापरामुळे व्यवसायामध्ये जी संसाधने उपलब्ध आहेत, भौतिक संसाधने किंवा मानवी संसाधने, याचा पुरेपूर वापर करणे शक्य होतं आणि त्याचबरोबर ही जी संसाधने आहेत त्याचा अपव्यय टाळणे देखील शक्य होते. अपव्यय म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये वेस्टेज म्हटलं जातं. म्हणजे विनाकारण आपण जास्तीची जर संसाधने आणले तर त्याचा काही फायदा नाही. अनेक वेळा असं असू शकतं की व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री आहे, परंतु त्यातील अनेक यंत्रसामुग्री ही फक्त पडून असते, म्हणजे त्याचा वापरच होत नाही. त्याला म्हटलं जाईल अपव्यय. तर अशा प्रकारे जर आपल्याला अपव्यय टाळायचा असेल आणि जी संसाधने आहेत त्याचा पुरेपूर वापर जर आपल्याला करायचा असेल, तर व्यवस्थापनाची तत्वे त्यामध्ये आपल्याला उपयुक्त ठरत असतात. तिसरं आहे शास्त्रीय निर्णय. व्यवसाय संघटनेत पद्धतशीर किंवा संतुलित निर्णय म्हणजे शास्त्रीय निर्णय होय. तत्वे एखादी गंभीर परिस्थिती कुशलतेने हाताळण्यास मदत करतात. अन्यथा व्यवस्थापकाला सतत चुका आणि शिका या पद्धतीचा वापर करणे बंधनकारक झाले असते. विविध व्यवस्थापन तत्वांच्या वापरामुळे एखाद्या परिस्थितीचे विश्लेषण कसे करावे, विविध पर्याय व त्यांचे परिणाम कसे शोधावेत याची कल्पना येते. शास्त्रीय निर्णय. आता व्यवसाय म्हटल्यानंतर त्यामध्ये विविध प्रकारच्या समस्या निर्माण होणारच.
परंतु त्या समस्या निर्माण झाल्यानंतर आपण त्या समस्या सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे यासाठी विविध प्रकारचे निर्णय घेणे आवश्यक असते. हे जे निर्णय आहेत ते संतुलित असले पाहिजेत, ते पद्धतशीरपणे असले पाहिजेत आणि ते शास्त्रीय असले पाहिजेत. जर आपले निर्णय पद्धतशीरपणे घेतले गेले, संतुलितपणे घेतले गेले किंवा शास्त्रीय पद्धतीने घेतले गेले तर ती समस्या आपण पटकन सोडवू शकतो किंवा जी कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यावर आपण मात करू शकतो. व्यवस्थापनाची जी तत्वे आहेत त्या तत्वांमध्ये कोणत्या प्रकारची समस्या निर्माण झाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे आणि काय करू नये याचं मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे आपल्याला रेडीमेड सांगितलेलं आहे की अशा प्रकारची जर समस्या निर्माण झाली तर आपण काय करायचं, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर आपण काय करायचं ह्याचं उत्तर व्यवस्थापनाच्या तत्वांमध्ये दिलेलं आहे. नाहीतर समजा व्यवस्थापनाची तत्वे नसते तर काय करावं लागलं असतं, व्यवस्थापकाला म्हणजे प्रत्येक गोष्टीनंतर प्रत्येक समस्या निर्माण झाल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा लागला असता. म्हणजे त्यामध्ये चुका आणि शिका ह्या पद्धतीने त्यांना निर्णय घ्यावे लागले असते. म्हणजे हे करून बघूया त्यांनी समस्या सुटते का, हे करून बघूया त्यांनी समस्या सुटते का, अशा प्रकारच्या गोष्टी व्यवस्थापकाला कराव्या लागल्या असत्या. परंतु आता चुका आणि शिका हे करण्याची व्यवस्थापकाला गरज नाही. कारण की एखादी समस्या निर्माण झाल्यानंतर त्याचं उत्तर आपल्याला व्यवस्थापकाच्या तत्वामध्ये दिसून येतं की ही समस्या निर्माण झालेली आहे, मग आपण काय करायला पाहिजे हे व्यवस्थापकाच्या तत्वामध्ये सांगितलेलं असतं. म्हणजे आपल्याला चुका आणि शिका हे करण्याची गरज पडत नाही. चौथं, सामाजिक जबाबदारीची जाणीव. संघटनेच्या प्रत्येक पैलूवर व्यवस्थापनाची तत्वे आधारित असतात. ही तत्वे केवळ साधने प्रभावीपणे हाताळण्याच्या दृष्टिकोनातून विकसित केली नाहीत, तर व्यवसायाची समाजाप्रती असणारी जबाबदारी समजून घेण्यासाठी उपयोगी पडतात. म्हणजे व्यवस्थापनाची जी काही तत्व आहेत त्यामुळे आपण आपल्या साधन सामुग्रीचा चांगला वापर करू शकतो का, करू शकतो, त्यामध्ये तीळमात्र शंका नाही. म्हणजे व्यवस्थापनाच्या तत्वांचा जर आपण वापर केला तर आपली जी संसाधने आहेत त्याचा आपण चांगल्या प्रकारे पर्याप्तपणे वापर करू शकतो. परंतु एवढंच त्याच्यामध्ये समाविष्ट नाही. व्यवस्थापनाच्या तत्वांचा जर आपण वापर केला तर व्यवसायाची समाजाप्रती काय जबाबदारी आहे हे समजण्यासाठी देखील मदत होत असते. प्रत्येक व्यवसाय हा समाजाचा भाग आहे आणि म्हणून प्रत्येक व्यवसायाला समाजाप्रती असलेली आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे. आणि ती जबाबदारी काय आहे, ती कशा प्रकारे पार पाडता येईल हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर व्यवस्थापनाची जी तत्वे आहेत त्याचा वापर आपण व्यवसायामध्ये केला पाहिजे. ज्यामुळे ते वाजवी किमतीत दर्जेदार उत्पादन देणे, बाजारातील कृत्रिम मक्तेदारी टाळणे, वाजवी स्पर्धा, योग्य मोबदला, वातावरणातील बदल, कामाची सुयोग्य जागा, मानक साधने व यंत्रणा इत्यादी गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकतात. मग व्यवस्थापनातील जी तत्व आहेत त्याचा जर आपण वापर केला तर समाजाप्रती असलेल्या विविध घटकाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या आपण पार पाडू शकतो. उदाहरणार्थ व्यवस्थापनाच्या तत्वामध्ये सांगितलेलं आहे की योग्य मोबदला दिला गेला पाहिजे, कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला देणे, आणि तीच आहे व्यवसायाची कर्मचाऱ्याप्रती असलेली जबाबदारी. बरोबर. म्हणजे आणि त्याचबरोबर सांगितलेलं आहे की जी कृत्रिम मक्तेदारी असते व्यवसायातर्फे केली जाऊ शकते ती देखील टाळली गेली पाहिजे. तर अशा विविध प्रकारच्या ज्या सामाजिक जबाबदाऱ्या आहेत त्यांचा अभ्यास आपण आधीच केलेला आहे. त्या समजण्यासाठी आणि त्या सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी व्यवस्थापनाची तत्वे व्यवसायाला मदत करत असतात. संशोधन आणि विकासास प्रोत्साहन, R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट. व्यवस्थापनाची तत्वे गतिमान आहेत. त्यांचे स्वरूप व्यवसाय जगतातील बदलानुसार बदलत जाते. म्हणजे व्यवस्थापनाची तत्वे हे गतिमान आहे. त्यानुसार व्यवसायातील परिस्थिती बदलेल, व्यवसायामध्ये असलेली आवश्यकता बदलेल, त्यानुसार व्यवस्थापनाच्या तत्वामध्ये बदल केला जातो, त्यामध्ये बदल होत असतो. म्हणून त्यांना गतिमान असं म्हटलं जातं. सद्य परिस्थितीला अनुसरून काळाच्या ओघात ती विकसित केली गेली. म्हणजे आत्ताच्या परिस्थितीनुसार कशा प्रकारे त्याचा वापर केला गेला पाहिजे
त्यानुसार त्यामध्ये बदल केला गेला जातो. म्हणजे जशा आवश्यकता असेल त्यानुसार व्यवस्थापनाच्या तत्वामध्ये बदल केला जातो आणि बदल केला जात आहे. व्यवस्थापकांना त्यात सतत सुधारणा करता येते. व्यवस्थापकाकडून कामाच्या ठिकाणी नवीन प्रवाह हे आपोआप स्वीकारले जातात. ह्या मार्गदर्शक तत्वामुळे व्यवस्थापकास वापरलेली तत्वे व त्याचा होणारा अपेक्षित परिणाम यांची तुलना करता येते. व्यवस्थापकाला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असल्याने तो गरज पडल्यास परिस्थितीनुसार ह्या तत्वांमध्ये बदल करू शकतो. आता व्यवस्थापकाला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते आणि त्यामुळे जशी आवश्यकता असेल, जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार व्यवस्थापक त्या तत्वामध्ये काय करू शकतो? बदल करू शकतो. संशोधन व विकासाप्रतीची वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी तसेच संघटनेच्या वाढ व विकासासाठी या प्रशिक्षणाचा उपयोग होतो. प्रत्येक व्यवसायामध्ये संशोधन आणि विकास हे अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणजे व्यवसायाला जर प्रगती करायची असेल, चांगलं स्थान प्राप्त करायचं असेल तर त्या व्यवसायामध्ये संशोधन आणि विकास या दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत. म्हणजे तो एक वैज्ञानिक दृष्टिकोन जर विकसित करायचा असेल तर व्यवस्थापनाची तत्वे त्यामध्ये आपल्याला मदत करत असतात. उदाहरणार्थ संशोधन व विकास विभाग उत्पादन, वित्त, विपणन, मानव संसाधन इत्यादी क्षेत्रात नवीन तंत्र शोधण्यासाठी सतत कार्यरत असतो. मग संशोधन व विकास विभाग रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हे जे असतं ते काय करत असतं? उत्पादनामध्ये आपल्याला काय नवीन करता येईल, वित्त म्हणजे फायनान्स त्याच्यामध्ये आपल्याला काय नवीन करता येईल, विपणन म्हणजे मार्केटिंग मध्ये आपल्याला काय नवीन करता येईल, मानव संसाधन त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं ह्युमन रिसोर्सेस त्यामध्ये आपल्याला नवीन काय करता येईल याचा सातत्याने प्रयत्न करत असतं. म्हणजे प्रत्येक व्यवसायाला जर प्रगती करायचं असेल तर संशोधन आणि विकास या दोन्ही गोष्टी त्यांनी सतत करत राहायला पाहिजे. व्यवस्थापनाचे जी तत्व आहेत त्याचा जर आपण वापर केला, चांगल्या प्रकारे वापर केला आणि परिस्थितीनुसार, आवश्यकतेनुसार त्या तत्वांमध्ये बदल करून त्या आपल्या व्यवसायामध्ये जर आपण वापरलं तर संशोधन आणि विकास करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. आणि जर आपण संशोधन आणि विकास करत राहिलो तरच आपण आपल्या व्यवसायामध्ये प्रगती करू शकतो आणि आपलं जे स्थान आहे ते बळकट करू शकतो. 6वं आहे समन्वय आणि नियंत्रणास मदत. व्यवस्थापनाची तत्वे योग्य समन्वय साधण्यास व नियंत्रण करण्यास मार्गदर्शक ठरतात. वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय व सहकार्याची भावना निर्माण करणे खूप आव्हानात्मक आहे. आता व्यवसाय म्हटल्यानंतर आणि तोही मोठा व्यवसाय म्हटल्यानंतर त्या व्यवसायामध्ये विविध प्रकारचे विभाग असतात. म्हणजे पर्चेसिंग डिपार्टमेंट म्हणजे खरेदी विभाग, सेल्स डिपार्टमेंट म्हणजे विक्री विभाग, मार्केटिंग डिपार्टमेंट म्हणजे विपणन विभाग, फायनान्स डिपार्टमेंट म्हणजे वित्त विभाग, अशा विविध प्रकारचे विभाग असतात. आणि त्या सर्व विभागांना एकत्रितपणे काम करणे आवश्यक असते. एकमेकांमध्ये समन्वय ठेवून काम करणे आवश्यक असते. आणि एवढ्या सर्व विभागामध्ये असलेल्या लोकांमध्ये समन्वय निर्माण करणे ही एक आव्हानात्मक गोष्ट असते. व्यवस्थापकासाठी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर नियंत्रण ठेवणे खूप अवघड काम आहे. समन्वय नियंत्रण स्थापन करत असताना व्यवस्थापनाची तत्वे योग्य प्रणाली निर्माण करतात. आणि जसं सांगितलं की ह्या सर्व विभागामध्ये एक चांगल्या प्रकारचं समन्वय असलं पाहिजे. सर्व विभागामध्ये सहकार्याची भावना निर्माण झालेली असली पाहिजे. परंतु सर्व विभागामध्ये जेवढी लोक आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्यामध्ये समन्वय निर्माण करणे ही साधी गोष्ट नसते. ही अतिशय आव्हानात्मक गोष्ट असते, खूप अवघड गोष्ट असते. परंतु जर आपण व्यवस्थापनाच्या तत्वांचा वापर केला तर ह्या विभागांमध्ये समन्वय साधणे सोपं जातं. ह्या विभागामध्ये जे कार्य चालतं त्याच्यावर नियंत्रण ठेवणे सोपं जातं. म्हणजे जर आपल्याला आपल्या व्यवसायातील जे विविध विभाग आहेत त्याच्यावर समजा नियंत्रण ठेवायचं असेल, त्या सर्व विभागामध्ये चांगल्या प्रकारचा समन्वय साधायचा असेल तर आपल्याला व्यवस्थापनाची जी तत्वे आहेत त्याचा वापर केला पाहिजे. 7वं आहे वस्तुनिष्ठ भूमिका घेण्यास मदत. व्यवस्थापनाच्या विविध तत्वांच्या आधारे
वस्तुनिष्ठ दृष्टिकोन विकसित करता येतो. म्हणजे व्यवस्थापनामध्ये अनेक प्रकारची तत्वे आहेत. त्यातील जी काही तत्वे आहेत त्याचा जर आपण वापर केला किंवा त्याच्या आधारे आपल्यामध्ये वस्तुनिष्ठ दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होते. व्यवस्थापकाला व्यवसायाच्या संधी ओळखता येतात, तसेच समस्येचे मूळ कारण शोधून त्यावर योग्य ती उपाययोजना करता येते. आणि जेव्हा आपल्यामध्ये वस्तुनिष्ठ दृष्टिकोन निर्माण होतो तेव्हा आपल्याला व्यवसायामध्ये कोणत्या ठिकाणी संधी आहेत, कशा प्रकारच्या संधी आहेत ते आपल्याला ओळखणे सोपं जातं. तसेच एखादी समस्या जर निर्माण झाली तर ती समस्या का निर्माण झाली म्हणजे त्या समस्येच्या मुळापर्यंत आपल्याला जाता येतं. आणि जेव्हा आपण त्या समस्येच्या मुळापर्यंत जाऊ शकतो तेव्हा ती समस्या आपण मुळापासून नष्ट करू शकतो. आणि ते कधी शक्य होतं जर आपल्यामध्ये वस्तुनिष्ठ दृष्टिकोन निर्माण झाला तर. आणि व्यवस्थापनाची जी तत्वे आहेत त्याच्या आधारे आपल्यामध्ये आपण वस्तुनिष्ठ दृष्टिकोन विकसित करू शकतो. त्यामुळे व्यवस्थापकाच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो आणि वस्तुनिष्ठ जे दृष्टिकोन आहे त्यामुळे आपल्या मनामध्ये एक चांगल्या प्रकारचा आत्मविश्वास देखील निर्माण होत असतो. तर ही सर्व आहेत व्यवस्थापनाची जी तत्व आहेत त्याचे महत्व.